जेवढे जेवढे लोक बायकोला घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला जातात ना, ती बायको कधी पंपावर नेत नाही पहा, लांब उभी करतात, बायको नेत नाही पंपावर. का? पंपावर लिहिलेलं असतं ज्वलाग्रही पदार्थ जवळ आला. माणसं रोडलाच बायको उभी करतात. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्तधातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण आहे त्याचं स्मरण होतं. ओवी 9व्या अध्यायातली मातीच्या उदर कोरी पचून विष्टीच्या रात्री, आणि त्यालाच एक 13व्या अध्यायात अशीच ओवी आहे. मातीच्या उदर कोरी 2 ठिकाणी ओवी आहे. 9व्या आहे आणि 13व्या आहे. बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते. आजीबाई दुसरंच काम नाही. बाळ बाहेर आलं का आजी काय करते, हातवाला करते गार पाण्यानं, करावा लागतो तो, आणि असं शिपडावं लागतो. शिपडलं का ते कार्ट सावध होतं. ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन, तुला काय घ्यायला, मी आता बाहेर आलं. आणि ते बाळ बाहेर आलं. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाची आगावा आलिया जन्ममृत्यूच्या सोळिया. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा. आणि बाळ जन्माला आलं. आजीनं मांडीवर घेतलं, त्याला नाव ठेवलं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. ते बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर ठेवलं, त्याला करोडो रुपयाचं शरीर मिळालं. हे एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल, एकदाच मिळेल. मग ए देवा, जे एकदा मिळालंय सगळं कर रे, सगळं कर, सगळं कर देवा, सगळं कर देवा, सगळं कर देवा, पण हे नेऊ नको देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा, जाऊ देव भंगा, नको जाऊ देव भंगा. मांडीवर घेतलंय, त्याला शरीर मिळालंय, फक्त एवढं जाऊ देऊ नको. कानाची धन्यता कीर्तन ऐकण्यात आहे, डोळ्याची धन्यता देवाचं रूप पाहण्यात आहे, आणि पायाची धन्यता तीर्थाला चालण्यात आहे, आणि हाताची धन्यता टाळी वाजवण्यात आहे. माझं एवढं, बाकी काय करायचं, सगळं राहिलं नाही. हा गेला, काय करायचं त्याला, काय करायचं काय त्याला. गाव इतकं सुंदर, सगळ्या सुविधा आहे गावात, फक्त त्या गावात माणसं राहते नाही. माऊलीची ओवी 9व्या अध्यायात वसनगर, काय करायचं त्याचं, बाजरीचे कंस भरपूर वाढले, दाना नाही, काय उपयोग त्याला, त्याचा काय उपयोग नाही. गाव बारीक असलं तरी चालेल, पण त्यात माणसं असावा, शरीर चांगलं ठेवा, बाकी सगळं गेलं तरी चालेल. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वाणीचा वापर वयामानाने करा. विशेषतः सुनबाई नावाचा प्राणी जरा नीट ऐका. तू काय तुझ्या बापाच्या घरून टेपो भर भांडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली, तुझ्या लग्नाची एक तरी वस्तू नीट आहे का. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणचा पाय म्हणून निघेलच होता, आणि सोफा शेट तर वाकेलच होता.
तुम्ही कुणालाही बोला बाहेर महिला मंडळ बोला तुम्ही, पण तुम्ही सासू सासऱ्यांना कधी बोलत जाऊ नका. खरं सांगू का, त्यांना बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. त्यांचा तुमचा काय संबंध काय? तुम्ही ज्याच्याशी लग्न केलं तो खिलारी तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता. त्याला भांडे घासायला लावा, कपड्याच्या घड्या घालायला लावा, धुणं. तो नाही म्हणलाय का? तो ते नाही म्हणलं का? पप्या आपल्या घरात सकाळी आंघोळीला बम पप्पा पेटवतात का मम्मी ग? पप्पा या. आपले भक्त खोटं बोलत नाही. हे इंदुरीकर भक्त आहे महाराज. ते ए रोजानं सुद्धा बसले नसते 11 वाजेपर्यंत. हे काय कीर्तनाचे पोर आहेत का? हे 4 वेळा रिमोटचे चॅनल बदलवणार आहेत. पण ते फिट बसलेत का नाही? हीच कीर्तनाची खरी श्रीमंती. ते बसतील का कधी? घरात तरी बसले असते का 2 तास? त्यांनी घर उलट पालट केलं असतं 2 तासात. चला थोडं माग वाणीचं पुन्हा नवऱ्याला बोलायचं. काय बोलायचं ते त्याला बोला. काय तो बिचारा तुम्ही विकत घ्यायले, त्याला ऐकणंच. हा विनोद नाही. आणि पाया पडून सांगतो महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. शेतकरी वर्ग किंवा म्हातारी माणसं पाया पडून सांगतो, परिस्थिती की गरिबीची सहन करू शकतात, पण मुलाबाळाकडून झालेला अपमान सहन करू शकत नाही. आणि तुम्ही सासऱ्याला परत तरी शब्द बोलायचा प्रयत्न करायचा नाही. तो ठरविल त्याला काय करायचं ते. तुमचा राईट काय आहे त्यांना बोलायचा. वैशाख महिन्यात आली तू आणि तू सासूला म्हणती तुला मा संसार पावत नाही, आणि तू सासऱ्याला म्हणती वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती का तवा? तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या. अशा भांगात गुरुजी होता तो. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा अंड घालीत नव्हती. असा नंगाट करी होता. उलटा तुझ्या ट्युशन लावल्यामुळं तो जागेवर आलाय. हा विनोद नाही महाराज. प्रारब्ध आहे ज्याचं त्याचं. सासू सासऱ्यांना बोलत जाऊ नका. बोल. आणि ते किती दिवस राहणार आहे बिचारे? एक तर शरीर त्यांचं कष्टाने खचलंय. तुम्ही त्यांना शरीरानं खचू द्या, मनानं खचू देऊ नका. बोलत नका जाऊ आजपासून. तुम्हाला काय बोलायचं ते नवऱ्याला बोला. त्या बिचाऱ्याला ऐक नसे. आता नाही ऐकत तर काय करता? आता तुमची बायको तुम्हाला बोलती ना, आमची काय ओवळी तिला एवढं जे बा तुमची वाटेव बोलती ना, आमची दार लावून बोलती, पण बोलतीच ना घरोघर मातीच्या. काय बायको जगात दोघांनाच चांगली मिळती, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. दारुड्याची बायको मार खाला निभारलंय हो. किती हाना, गम नाही, पस्तावा नाही. ती म्हणती मा पप्याचा भानतो पण दिलदार आहे. बायको पुढाऱ्याची किती लोकांचा स्वयंपाक तयार करणार. बायका फक्त यांच्या मार खाती नाही. हिने करी चोपदार भजने बिजने पखवादे बिखवादे. महाराज लोकांच्या बायका मार नाही खाती कधी. आमच्या बायका अजून तर नाही बा, हात सुद्धा वर नाही अजून तर कानपटीतच नाही दिली. आमच्या पुढच्या काय देतात? म्हणजे कीर्तनकारांच्या भजनांच्या बायका नंगाट असतात. नवरा कीर्तनाला निघाला का आजही चालले. आजही चाल. अरे बाबा संतन आई वडील स्वतः, तिसरा कोण प्रेम करतो महाराज? प्रेम दोघच करतात, आई वडील आणि आता ही प्रियशी कुठं प्रेम करीत असते का? अरे आपली काही बावळाट कार्टे पोरीसाठी फाशी घेत्या. भंगार आहे का तू? हलकट क्वालिटीचा. अरे काय लाजा वाटलं पाहिजे. पुरीसाठी मरतो का दरिद्र तू? अरे बा म्हणे कान फडाले बाई. पुरीला नाही हे उचलून आपटले बाई. पुरीसाठी मरतो का दरिद्री?
हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं. पोरीसाठी मरतो का दरिद्र्या. काही पोरं कुशाल फाशी घेतात नालायक. ती मला नाही म्हणली. असे तिघ जण मेले तू चौथा आहे. वा भूतन धरा गावाला. पोरगी कुठं पोरगी बसलेल्या कोणत्याही पोरानं सांगा बरं प्रिय करा ना. तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का. देणारच नाही ते. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चूक येते. त्याला म्हणलं तुला घे इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर. प्रियशी कुठे अशी बोगस प्रेम करीत असते काय. बावळा ठेक काय तर. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा ते पोरगी माझ्याशिवाय दुसऱ्या संग जगू शकत नाही. ब्रह्मात आहे तू. ब्रह्मात आहे ब्रह्मात. कितीतरी पोरं मेले. प्रियशी ती अशी बोगस प्रेम करायला येडे का ती. प्रियशी जीवनात 3 आणखी नाटक करते त्या पोऱ्याबरोबर. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ नवनाथाचा भाऊ. लग्न झाल्या म्हणते तू नाथ आहे. शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 वाक्य बोलते. नवीन लग्न झालेले पोरं पहिल्या वर्षी बायको लय भारी बोलते. 3 वर्ष आहे का 3 वाक्यात. संपलं पहिलं वर्ष. ऐकलं का. पहिलं वर्ष. दुसरं वर्ष कान फुटले का. 3रं वर्ष काही लाज बीज. 4थ्या वर्षी झाला दिंडी 3 एकरीन आला आमच्या बोकांडीन पा. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे नाही कुणाची कोणी. नाही रे पुस्तकातल्या गोष्टी आहे. हॉटेल का घड्याळ का आणतो तिला नाश्ता चालतो. पागल आहे तू. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा. वीज जपून वापरा. आणि वाणी जपून वापरा. पुरुष मंडळी 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. कुठे घालू नका बावळा ठेवानी. मारामाऱ्या करायला गाला घालतो. दंगली करायचे दंगली करायचे टपरे पेटवायचे ना आंदोलनं करायचे दिवस गेले. आता ह्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करत आहे. नंबर 1. गुन्हेगारीला 70% आळोख कोणी घातला आता. पोलीस खात्याने. नाही तर 16चं बलात्कार करीत होतं आणि 17चं खून करीत होतं. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. आता टपऱ्या बिपऱ्या पेटवायचं इज बंद करा. याड पाठव. लय माझटल्यावानी करू नका. म्हाताऱ्यांचे माप काढितो. पुरीला पाहिलं बोकडाचा आवाज काढतो. 1 साईड भांग पाडितो. भागला तर उशिड्या झाल्या नाला का तुझ्या. अंडरपॅन्टला उवा झाल्या खाजी तिंडतो. तू काय प्रेम. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप पेटवताना दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना क्लिपमध्ये अशी खोटी गुतन पठ्ठ्यात. खोटा उपटन पण खोटी निघायची ना.
हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाहीये महाराज. काही गोष्टींना लोकांना वाटतं इंदुरीकर काही बोलतो. माझ्या 2 तासातल्या कीर्तनातलं एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? तुम्ही ती गोष्ट हसण्यावारी नेता पण ती जीवनाचा कायापालट करणार आहे. फक्त तुम्ही ती गोष्ट कशी नेता? हसण्यावारी नेता. नाही तर ती गोष्ट कायापालट करणार आहे. दंगली बिंगलीत भानगडीत पड नका. आता पहिले दिवस राहिले नाही. विनोद नाही हा. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी मोर्चे काढते कोणी तुम्हाला सोडवा येणार नाही. ही एवढी बाई गळ्यात लटकून आमच्या टोळीत या बाद झाला. आता हे दुसरे जे भोंगे बांधायचे बंद करा आता. आणि आमच्याकडे जर आले ना पोरे हो तुम्ही श्रीमंत होणार नाही पण सुखी जागल्याशिवाय राहणार नाही. या ना आमच्या टोळीत. आमच्या टोळीत जो आला तो अजून उपाशी मिळाला नाही आणि बरबादही झाला नाही. दिवस कोणचे फिरा त्यात लई येडेवाणी करू नका. 11वीला गेला टोन घ्या आता शिक तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे. तुला वडा आहे बिडी आहे का? ईडी अवलाद नाही. ते 10,070ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट बोंबलं दिंडा. तर रुपये इन्कम नाही. बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. ही तर लई खोडीची. हा हिनं उलट पोराला म्हणायचं 100 राहू दे त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? तो त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच. मग आता 100 एक्स्ट्रा मिळाले होतो आपण हरिपाठ करीन का? ते 90 हाणायला लागलं माझातलं ते. आणि मग यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली. घरी नाही करते यांना बाप नाही ना. आता यांचे वाढदिवस धाब्याच्या पुढे. केक ठेवायचा धाब्यापुढं. सामुदायिक मुतायचं त्याच्यावर सगळ्यांनी. त्या केकवर संगच. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि प्रसाद म्हणून एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा. हे रत्या. खरंय का खोटंय? खरंय. हा हे विनोद नाही. हा अंगातली ताकद जपून वापरा. इथं वापरा ना. अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1 गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, काळ्या आईची सेवा करा आणि भारत मातेची सेवा करा. या देशच गरिबांनी वाचवला आहे. 288 मध्ये एकाचाही पोरगा मिलिटरीत नाही. खरे या काही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. पोर मिलिटरीत कोणाचे? अरे ज्याचा बाप हमाल्या करतो आणि ज्याची आई लोकांचे भांडे घासते तिचा पोरगा देश सांभाळतो रायफल घेऊन. बंगल्यावालीचं पोरगा आहे का मिलिटरीत? नाही, जाणार नाही. ते तुम्हाला घालील मिलिटरीत पण ते नाही. हो 12-12 वाजेपर्यंत पोरं बाहेर येणार. त्यात मूर्खासारखे ना. आई कुशल म्हणते दरवाजा उघडा ठा बरं. त्याची आई अंगणात बसवली पाहिजे त्याला. हाय महाराज, प्रत्येक बापानं 9 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही बाहेर. महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी कमी होईल. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही घालू नका बावळाटवाणी. लक्ष्मी मिळत नाही. आमच्या कीर्तनकार मंडळीला जर कधी 2-4 हजार रुपये मिळाले ना 3 गजरी घेऊन जाते. आता एका बायकोला 3 गजरी का आला? बायको एक 3 गजरी. ती म्हणली तुम्ही 3 गजरी आणले. दिल ते 12वी वाले 10,000. लक्ष्मी जपून वापरा. 10 रुपये कमवल्यानंतर 1 रुपया दानात घाला तर 9 लाख लाभ होतील. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो नाही चालणार. ते लक्ष्मी बुंगवतीच माणसाला. हो ना. पैसे कुठेही नका काढू. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे. आता काय लग्नपत्रिका छापायची गरज आहे? 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्रा कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे.
450 नावं झाकीतून बोंबलत हिंडवतो हलकटा ह्याला पैसे घालला. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडकी. आता काय हा विनोद नाही. काय झालं, चांगले बसून लोक जेवत होते, यांना ऊत आला, उभ्यानं जेवा, हलकट नाही तर. आणि ती वरड नाला एक ताटली हातात घेत भात कान एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग आता काय काही करीत बस. चांगले गोल गुलाबजांबू होते, लांबकुळे केले बा गुलाब. काय तुझ्या बापाचं गेलं का होते ना चांगले गोल. म्हातारी माणसं टपट तो केला लांबकुळा. आता गुलाबजांबू असं नाहीये, चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अरे बाबा हे जाऊ देऊ नको, हे कशाला ठेव.